भावांनो, स्वागत आहे आमचं तुमच्या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये। तर भावांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये। ब्लॉग भरपूर दिवसाने आलाय, जरा आजारी होतो इतके दिवस, त्यामुळे आता नवीन चालू होणार आहे। भरपूर काय काय म्हणलो गावातलं की वातावरण दाखवायचं, गावातलं डोंगर वगैरे दाखवायचा। आणि आता आपण चाललोय संदर भोपळ्यात। संदर भोपळा म्हणजे आमच्या गावातले एक डोंगराच्या खाली एक पाणी वगैरे तुंबतं पावसातनं, आणि वरती जी धोदानी किंवा धबधबा म्हणतो, आमच्या भाषेत धोदानी म्हणतात, तर ते पाणी वगैरे साचत, तर त्याला संदर भोपळा म्हणतात। तुम्हाला दाखवतो, एकच मिनिट। आता डोंगर बघा वर। मला जेव्हा गौरेडा दिसलेला मागच्या माझ्या एका रील मध्ये बघितलंच असणार आहे तुम्ही, तिथं दिसलेला वरती दगड वगैरे बघा की कसला विषय आहे। एका सर एक रेषेत आहेत दगड, मी अजून झूम करतो, एक अशी रेषेत आहेत। निसर्गाची किमया। तर भावांनो, तुम्ही बघू शकता इथं मोह आहे, दिसणार नाही, अथक प्रयत्न करून काय तिथं दिसलं नाही, तरी पण तिथं मोहाची पकडी दिसायली। इथं आहे बघा, इथं आहे बघा। हे आता पडते, म्हणजे कधी कधी पडायचं, भूकंप वगैरे झाला की नाही जास्त पडायचं, ते पावसानं पण पडायचं, पण आता नाही एवढं। आता कसं झालंय, पडून पडून ते सगळं बसलंय इथं। पहिलं लय उंच असं भारी वाटायचं पहिलं बघायला। आणि इथं खाली गुप्त नदी असं म्हणतात, म्हणजे पहिल्यापासून पाण्याचा काही प्रश्न आम्हाला तयार झाला नाही, म्हणजे पाणी टंचाई वगैरे असं काय, कारण ह्याच्यात गुप्त नदी आहे म्हणतात। तिथं पाणी दिसते बघा, ते पाणी पाझरतेल दिसते बघा, पाणी पडते, म्हणजे धबधबा म्हणतात का नाही, ते इथनं पाणी पडतं बघा। मग हे तर साचते असं यात, पूर्ण तलावा बघा सगळं। हो, हे पूर्ण मुसते हे सगळं। गवी म्हणजे हा माहित नाही, म्हणजे मंजू मन बॉयगत मंजू बॉयगत पडायचो खाली। माग मगाशी मी तुम्हाला तिथे दगड दाखवलं, ते पण पडणार आहे बहुतेक, कदाचित ते तिरकं झाले सगळेच। ते दगड दाखवला बघा मगाशी मी, त्रिकोणी असा वरती, ते माझ्या मागे एक पडलाय बघा दगड, एवढा मोठा दगड आहे। कसं सगळंच खाली आल्यावर तिच्या आईला अवघड सगळी। पण विशारड पहिलं पण भारी होतं, आता सगळं कसं खाली बसत चाललंय असं वाटायला लागलंय, त्यामुळे हे पहिलं मी इथे याला घाबरायचो इथं वरती। चब्या तिथला व्ह्यू पावसाळ्यात एक नंबर आहे, त्यामुळे आला असं तर इकडे पण एक फेरफटका मारून जावा। जसं तुम्ही पन्हाळ्याला येताय तसं जरासं पुढे घुंगूर मध्ये या, किंवा बांदिवड्यात पण ते अश्नी स्तंभ आहेत, ते पण बघून जाऊ शकताय, ते पण लय भारी आहे। जायला लागते बघा, मंजूबाई बॉयज सारखं व्हायचं, डायरेक्ट खाली जायचो। कन्ना नकली कन्ना नकली। तर भावांनो, सपोर्ट करा, व्हिडिओ आता थांबवूया, आणि आपलं इंस्टाग्रामला पण फॉलो करा, आणि इकडे यूट्यूबला पण फॉलो करा, सबस्क्राईब करा चॅनल। आणि इंस्टाग्रामचं आपलं परत एकदा सांगतो की इंस्टाग्रामवर आपल्याला आता मोठ्या कोलॅबरेशन करायचे आहेत, त्यामुळं तिकडं फॉलो करा, म्हणजे नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील, तिथं नवीन नवीन अपडेट भेटतील वगैरे।
कारण विषय कसा आहे की गावाचं नाव भागात करायचं आहे, म्हणजे महाराष्ट्रात करायचं आहे. त्यामुळे हे छोटासा प्रयत्न चाललाय माझा